नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजचा भाग थोडासा वेगळा भाग आहे आणि कॉफी विथ रिंगण या कार्यक्रमामध्ये आम्ही अशा एका व्यक्तित्वाबरोबर आज चर्चा करणार आहोत की लातूर शहरामध्येच नव्हे तर लातूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांना सुपरिचित असलेलं हे व्यक्तित्व आहे. ते आहेत भारतीय जनता पार्टीचे अत्यंत निष्ठावान नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, जे काही आपण म्हणाल ते विवेक बाजपेयी. आणि मित्रांनो, आज विवेक बाजपेयी यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आजचा हा पॉडकास्ट आपण करतोय आणि तो सुद्धा अवघ्या 24 तासाच्या अंतरावर त्यांच्या मुलाचं लग्न आहे लातूरच्या हॉटेल कॉर्निवल मध्ये आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी याच हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. विवेक, पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे मुलाच्या लग्नाच्या वाढदिवस एवढ्या धावपळीमध्ये सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. मी रिंगण लाईव्हचं खूप आभार मानतो आणि माझ्यासाठी खास राजू पाटील साहेब आशीर्वाद देण्यासाठी माझ्या वाढदिवसाला आले, त्याबद्दल रिंगण लाईव्ह तर्फे आपलं विवेक बाजपेयी तर्फे रिंगण लाईव्हच्या सर्व पदाधिकारी आणि आपलं आणि मग गोपाळजी कुलकर्णी यांचा आभार व्यक्त करतो. विवेकजी, आज तुमचा वाढदिवस आहे. हो. अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि अवघ्या 3 तारखेला म्हणजे परवा दिवशी तुमच्या मुलाचं लग्नही आहे. या प्रसंगी आपल्या काय भावना आहेत नेमक्या? परवा दिवशी लग्न आहे, परंतु लग्नाची सुरुवात ही आजपासून झाली आहे. खरं तर आमच्याकडे लग्न हे 5 दिवसाचं असतं, अगदी खरं. परंतु आज पळापळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मी 3 दिवसाचं लग्न ठेवलंय आणि सर्व माझे वेलविशर जे आहेत त्यांना सर्वांना बोलवलंय. सर्वात जास्त आनंद मला हा 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते तेवढाच आनंद आज माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मला होत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. विवेक, तुमचं वय आता म्हणजे तुम्ही आज अगदी आपल्या मुलाचं उद्या लग्न आहे आणि आयुष्याचे 2 महत्वाचे टप्पे तुम्ही पार पडलेत. एक विद्यार्थी दशेचं आयुष्य आणि दुसरं वैवाहिक आयुष्य. आता तुम्ही सिनियर सिटीजन मध्ये आता मोडणार आहात. आयुष्याचा हा प्रवास जो आहे अगदी नागरसोगा ते दिल्ली, काय काय आठवतं? पहिल्यांदा तुमचा एक मुद्दा खोडतो मी. अजून मी सिनियर सिटीजन झालो नाही. माझं आज 53 वर्ष फक्त संपतंय. काही वर्ष कमी आहेत. काही वर्ष कमी आहेत त्याच्यामुळे मी सिनियर सिटीजन वगैरे अजून झालेलो नाही. हा प्रवास खूप सुखदायी आहे. सासरे होणार आहात? हो, सासरे होणार. युवाई होणार. यंग सासरा म्हणून मी राहणार. युवाई होणार आहात? हो, युवाई पण यंग युवाई असं माझा नंतर उल्लेख होईल. ओके. नागरसोग्यामध्ये शेती वगैरे होती. माझे आजोबा खूप कडक स्वभावाचे होते, माझे वडील पण खूप कडक स्वभावाचे होते. राष्ट्रीय संघाच्या मुशीतून तयार झालेला मी एक कार्यकर्ता आहे. सुशील कुमार दादा बाजपेयी यांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने आज भाजपच्या एक चांगल्या पदावर मी आहे आणि हा प्रवास खूप चांगला झाला. महाविद्यालयीन शिक्षण, शालेय शिक्षण हे वडील डेव्हलपमेंट ऑफिसर असल्यामुळं खूप छान झालं. नंतर व्यवसायामध्ये पण एक उत्तुंग भरारी मी घेतली. काही वेळा डाऊनफॉल आला पण त्याला घाबरलो नाही. पण विवेक डेव्हलपर्स फर्म तर खूपच आता नावारूपाला आलेली आहे. मी तेच म्हणतो ना, काही वेळ अशी आली की मी जेव्हा हॉटेल टाकलं, ट्रॅव्हल्स चालू केल्या, तेव्हा डाऊनफॉल आला माझा, पण त्याच्यातूनही परत निघालो आणि परत उत्तुंग भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं मी उत्तुंग मगाशी प्रस्तावाच्या नंतर तुम्ही बोलत होता आणि मला 2014ला मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले त्या दिवशी जो आनंद झाला होता तो तुम्हाला आजच्या माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तेवढाच आनंद होतोय, कारण तो आनंद हा गगन भरारी घेणारा होता. क्या बात आहे. की जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र सत्ता यावी, ते स्वप्न मोदीजीच्या रूपाने पूर्ण झालं. त्याच्यापेक्षा आनंद तेव्हा नव्हताच, तेवढाच आनंद आज मला होतो. आनंदाची परिसीमा होती. लोकसभेमध्ये 2च खासदार असलेली पार्टी तुम्ही पाहिली आहे. हो, आणि आता लोकसभेमध्ये खासदार असलेली पार्टी तुम्ही पाहताय. हो. कसा बदल झालाय तुमच्या पक्षामध्ये? नाही, बदल झालाय का? 100% झालाय. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बदल हा आनंदित करणार आहे. असं ऐकलं जातं की जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, ज्यांनी भारतीय जनता पार्टी उभी केली, पक्ष उभा केला, पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, राब लागले, असे सगळे निष्ठावान बाजूला आहेत.
आणि सत्ता आल्यानंतर दुसऱ्याच लोकांची घुसखोरी आपण ज्याला म्हणतो ती तुमच्या पक्षात फार झाली आहे. घुसखोरी ही म्हणता येत नाही. पार्टीचा जो निर्णय आहे, पार्टीने निर्णय घेतला किंवा यांना घ्यायचंय, तर आमचं असं आहे की आहे तसं घ्या, पाहिजे तसं घडवा. काही लोक घडत नाहीत तर ती पार्टी टिकणार नाहीत, काही दिवसांनी ते दिसणार नाहीत. आम्ही काय म्हणतोय, आहे तसं घ्या आणि पाहिजे तसं घडवा. आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते घडत नसतील त्याच्यात आमचा दोष नाही ना. तुमच्यावर आरोप असा होतो की तुमच्या पार्टीचा कार्यकर्ता तयारच होत नाही, त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या पक्षातले तयार झालेले आमदार, खासदार, नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा माजी आमदार अशा लोकांना जमा करावं लागतं. मला एक तेव्हा खंत- पक्ष फोडावे लागतात. मला एक खंत आहे माझ्या लातूर शहर विधानसभेबद्दल. मला एक खंत हा. आहे की माझ्या पार्टीतले अनेक माझे मित्र आहेत. माझे मित्र देविदास काळे आहेत, माझे मित्र अभिमन्यूजी पवार आहेत. त्यांनी स्वतः मेहनत करून औषधामध्ये ते आमदार होऊन दाखवलं. याच्यात मला खूप आनंद आहे. देविदास काळेने पण उमेदवारी मागितली होती. देविदास काळेसाठी मी उमेदवारीसाठी प्रयत्न पण केला, यथाशक्ती जेवढं होईल तेवढं केलं, परंतु त्याच्या नशिबात नसेल, त्यांना न्याय नाही मिळालं. परंतु मला एक लातूर शहरामध्ये इथं काँग्रेसला पराभूत करण्यासाठी अर्चनाताई सारखं एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांनी की पराभव म्हणजे हार कर जो जित्ता है उसे बाजीगर कहते हैं, त्या टाईप मध्ये अर्चनाताई आल्या. आज ते नेत्या आहेत. भविष्यामध्ये आम्ही पुढे पण तुमच्या पक्षाचं कुठे गेलं मूळचं, तुमच्या ताकदच नाही का? नाही तुमच्या क्वालिटीचा कार्यकर्ताच नाही का? लातूर शहरामध्ये प्रचंड ताकद आहे. माझा मित्र देविदास काळे हा 4दा नगरसेवक झालेले आहेत. त्यांनी उपमहापौर पद भोगले, 2दा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. परंतु कुठं माशी शिंकली आणि काय झालं हे मलाही माहित. तो संशोधनाचा विषय आहे, परंतु तो माझा मित्र आहे. त्याला अजूनही मी समजवण्याचा प्रयत्न करतोय की आपल्याला भरारी घ्यायचं असेल तर काय करावं लागतं, आपल्याकडनं काय चुका झाल्यात, चुका कशा दुरुस्त करायच्या. आता विरोधी पक्षाचं नेतेपद दिले त्यांच्याकडे, मग त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. आणि जर त्यांनी मला विचारलं, पण तो मित्र आहे, तो नाही जरी विचारलं तरी मी त्याला सांगेन की यशाची पायरी कशी चढायची असते. 29ला देविदास काळे उमेदवार असेल काय वाटतंय? कदाचित तो पक्षाचा निर्णय आहे. पक्षामध्ये एक समिती आहे, त्या समितीमध्ये नाव जाते. यावेळेसही देविदास काळेचं नाव हे नंबर 2ला होतच. परंतु काय, मी अर्चनाताईंना सुद्धा स्वतः सांगून की माझा तो मित्र आहे, बालपणाचा मित्र आहे, महाविद्यालयीन मित्र आहे, मी पहिल्यांदा त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि नंतर आपल्यासाठी करणार. दुसऱ्या क्रमांकाचं मत. हे मी स्पष्ट, माझा स्वभाव हा स्पष्ट आहे. मी खोटं बोलत नाही. मला पक्षाकडनं कुठली अपेक्षा नाही. मी एकदा निवडणूक लढवली, 2दा निवडणूक लढवली, 95 आणि 2007 हारलो मी. विवेक बाजपेयी म्हणजे रोखोक मला काही देणे. चला रोखोक सांगा, अर्चनाताईच्या पराभवाची मूळ कारण काय वाटतात तुम्हाला? आमच्या पक्षातले गद्दार लोक. कोण आहेत ते? त्याचा शोध आपण घ्यायचा. आपण पत्रकार आहेत. मी कसं सांगणार, मी पक्षाच्या विरोधात काहीच करत नाही. आता गेल्या महापालिकेत सुद्धा मला अजून खूप वाटत होतं की सत्ता भारतीय जनता पार्टीची यावी, आली नाही. पण तो मनासारखं झालं नाही. मनासारखं तिकीट वाटप झालं नाही. मी मनालाच समजवलं, काय चुकलं? ठीक आहे, तिकीट वाटप चुकलं. कोणी केलं हे? ते कुणी केले तर तुम्हाला माहित आहे. असं कसं सर्वश्रुत नाव आहे. म्हणताय सगळं? जे प्रमुख होते त्यांनी केलं. संभाजीराव प्रमुख होते. नाही, मी नाव नाही घेणार, ते माझे नेते आहेत. त्याच्यामुळे मी त्यांचं कशाला नाव. सगळ्या लोकांचं संभाजी खापर तर संभाजी अरे, पाटलावर ऐका पडलं. ना, मग तसं म्हणलं तर मग संभाजीबाईंनी 2017ला आणि त्यांच्यासोबत मी खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस 24 तास काम केलेलं आहे. मला माहित आहे. मी मागच्या मुलाखतीमध्ये पण आपल्या रिंगण लाईव्हच्या माध्यमानं मी हे सांगितलं होतं की संभाजीबाई आणि अरविंद बरोबर मला काम करायला खूप मजा येते. का स्वतः राबतात. परंतु ह्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काय समीकरण वरच्या लेवलला बदलली ते विवेक बाजपेयीला कळालं नाही. कदाचित विवेक बाजपेयीला वरचं राजकारण कळालं नसेल. पण ते पराभवाचं विष तर एकट्या संभाजीरावनेच केलं ना. तुम्ही कोणी वाटेकरी झालाच नाही का? जेव्हा आपण लीड करतो किंवा आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात तेव्हा प्रमोद महाजनचं एक तुम्हाला इंडिया शायनिंगचं उदाहरण सांगतो. तेव्हा इंडिया शायनिंग म्हणून जे काही चाललं त्याच्यामध्ये पराभव झाला भारतीय जनता पार्टीचा. तर कोणीच समोर येऊन बोलायला तयार नव्हतं. प्रमोदजी आले आणि प्रमोदजीने सांगितलं की सर्व जबाबदारी मी घेतो. असं झालं पाहिजे. ह्याचा दुसरा पण एक अर्थ होतोय. संभाजीराव जेव्हा पराभवाचं विष आता मीच पितोय म्हणजे लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट माझ्या शब्दाशिवाय हलणार नाही असं होत नसतं. हलणार नाही. अगदी पराभव झाला आणि पराभवाच्या विषयाचा हा जो प्याला आहे तो सुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या कुण्या कार्यकर्त्याच्या वाट्याला येऊ देणार नाही. तोही मीच पडतो. असं काय म्हणजे स्वभावामध्ये गुण दोष असतात. माझ्याकडे पण गुण आहेत चांगले, काही दोष पण आहेत माझ्यामध्ये.
तसं त्यांच्यामध्ये असतील आणि ते कुठं चुकलेत त्याचं परीक्षण आत्मपरीक्षण त्यांनी करावं का चुकलेत का नाही हे त्यांनाच माहित. मी ते चुकलेत मी असं म्हणणार परंतु पराभव झाला हा पराभव खूप मनाला लागला खूप जिवारी लागला. सत्ता आलेली सत्ता घालवलेली आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि का घालवली विधानसभेनंतर काय घडलं विधानसभेत काय घडलं हे मला माहित नाही. आणि ही प्रक्रिया सगळी लोकसभेपासून चालू होती. मी मागच्या आपल्या मुलाखतीमध्ये पण सांगितलं की लोकसभेचा पण पराभव मी डोळ्यानं सांगत होतो. सुधाकर सिंगाला सांगत होतो अरे सगळ्या जुन्या कार्यकर्त्याला टीम बनवा. अहो ते पदयात्रा असताना निघून जायचे कुठं जाऊन बसायचे मला माहित नाही का जायचे माहित नाही. गोळाबावडा माणूस काय झालं कुठं माशी शिंकली कसं काय झालं खूप वाईट वाटलं साहेब. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग 14 मध्ये लक्ष दिलं. गिरीश पाटलांच्या प्रभागामध्ये लक्ष दिलं. गिरीश पाटील माझे मित्र आहेत त्यांच्या तिथं त्यांनी ज्यांनी मला बोलवलं तिथं लक्ष दिलं. आणि इथलं जे नेतृत्व आहे ते थोडं मला असं वाटतं की जिल्हाध्यक्षांनी आपली कमांड जिल्हाध्यक्षाचे काय कर्तव्य आहेत अजित पटेल कवे करायचे. हो अजित पटेल हो कवे हो करायचे. अजितराव माझे चांगले लहान भाऊ आहेत. मी मोठे शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांसोबत काम केलेलं आहे खांद्याला खांदा लावून. परंतु अजितरावने जिल्हाध्यक्षाची काय कर्तव्य आहेत जिल्हाध्यक्षाने आपली कशी पावर दाखवली पाहिजे. मला राहून असं वाटतं माझ्याकडे जात नाही. जात असती तर मी आज म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठा झाला. तुम्ही मराठा असल्यामुळे मागे पडला असं म्हणायचं. मराठा असं म्हणत नाही जातीचा मी उल्लेख केला तुम्ही. अत्यंत मायक्रो मायनॉरिटीचा आहे. आणि सध्या पक्ष एवढा मोठा झालाय की माझ्यासारख्या मायक्रो मायनॉरिटीची गरज नाही असं म्हणत नाही. पण त्यांनी संयमनच घ्यावं होतं. माधव भंडारीचं उदाहरण घ्या उदाहरण आहे. केशव उपाध्यायांचं उदाहरण घ्या. असे असंख्य लोक आहेत ते म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त त्यांनी श्रम केलंय. त्यांना नाही आता खालीच नशिबाचा- विधान परिषदेची निवडणूक झाली. लातूरमध्ये अशी चर्चा होती की तुमचा पक्ष अर्चना पाटील किंवा बसवराज पाटील या दोघांपैकी एकाला विधान परिषदेवर गेल. नाव सुद्धा घेतलं नाही तुमच्या पक्षाने या दोन लिंगायत नाही नाही, नेत्यांचं. असं नाही हे बघा, लिंगायत नेत्याचा प्रश्न नाही. तिकीट दिलं होतं त्यांना. राहिला प्रश्न बसवराज पाटलाचा मला असं वाटतं त्यांना येणाऱ्या काही महिन्यामध्ये संधी मिळेल असं मला वाटतं. कारण स्थानिक स्वराज्याच्या सुरेश दस यांची जागा खाली होते असं वाटतं मला. मी त्या लेवलचा किंवा तसा निर्णय जाहीर करणारा मी कोणी नाही. असं सांगितलं वाटतं जातं किंवा त्यांना मिळेल संधी. असं सांगितलं जातं की या दोघांना कुठलं पदच मिळवलं यासाठी तुमच्याच पार्टीतले बरेच बडे नेते प्रयत्न करत होते. मला नाही वाटत बसवराजींना तर मी होतो त्याचा साक्षीदार आहे. देवेंद्र भाऊने सांगितले की आपण कार्याध्यक्ष होतात काँग्रेसचे. हे जरी छोटं पद असलं तर मी आहे बसवराजजी. पार्टीमध्ये थोडं थांबावं लागतं. अर्चनाताईला प्रदेशाचं उपाध्यक्ष केलं. मी 35 वर्ष काम करून मी अजून प्रदेश उपाध्यक्ष नाही. मी कार्यकारिणी सदस्य आणि मला मंत्री दुःखच सदस्य आहे. वाटत असेल या गोष्टीचं. नाही दुःख नाही वाटत मला बरं वाटतं ना की ज्या अरे यार बाहेरचे येऊन एवढे मोठे काही आहेत, नाही, काय काही नाही. होतं? त्यांच्या आनंदात मी आज माझा आनंद मानतो. मला इथं पार्टी वाढवली पाहिजे. मनाचं समाधान करून मला देता. नाही अजिबात नाही वाटतं असं माझ्याकडे बघून. नाहीतर ही खंत मी तुमच्याकडेच व्यक्त केली असते. तुमच्याकडे म्हणा बद्दजीकडे म्हणा गोपालजी कुलकर्णी आहेत. माझा मित्र संगम कोटलवार आहेत. अगदी. जावेदभाई शेख आहेत. जावेदभाई शेखने आज खूप छान लिहिले माझ्याबद्दल. त्यांचा आभार व्यक्त करतो मी आपल्या माध्यमाने. बरोबर आहे. आनंद आनंद हे बघा पार्टी मोठी झाल्यानंतर आपण आनंदच व्यक्त केला पाहिजे. मला मिळालं पाहिजे आता सध्या जी टीम आहे किंवा जे कोणी सो कॉल असतील मला हे पण मिळालं पाहिजे. मला संजय गांधीचं चेअरमन पण मला जिल्हाध्यक्ष पण मला आमदारकीचं तिकीट पण त्यापैकी विवेक वाजपेयी नाही. विवेक वाजपेयी आत्ताच मला तुम्ही बोलताना म्हणालात की मी आयुष्यात खूप मोठे डाऊनफॉल माझ्या आयुष्यामध्ये आले. नाही, खूप मोठे नाही परंतु पडलो होतो. पडता पडता स्वतःला सावरून घेतो परत बरारी घेतोय. या व्यवसायाच्या दृष्टीने म्हणतो मी. राजकीय दृष्ट्या नाही व्यवसायाच्या हा, बाई, दृष्टीने. व्यवसाय- राजकारणामध्ये जर असं काही विवेक झालं, मी घरी बिल्डर्स, असतो. विवेक डेव्हलपर्स हा. ते हा एवढा पसारा मोठा कसा झाला वाढवला कसा काय याच्या तुम्हाला पाठीमागे मागच्या कुठं काय? निवडणूक आपल्या मागच्या मुलाखतीत पण सांगितलं की 1994-95 ला मी बिल्डिंग मटेरियलचं दुकान टाकलं. त्यानंतर कलरचं दुकान टाकलं. त्यानंतर अल्युमिनियम सेक्शनचं दुकान टाकलं. आणि 2006 पर्यंत तो व्यवसाय मी यशस्वीपणे केला. एशियन पेनची एजन्सी ओरिएंट सिमेंटची एजन्सी हे करत करत मी 2006 ला बिल्डरशिप मध्ये आलो. तेव्हा माझे पार्टनर चंद्रशेखर दंडिमे नागेश कनडे होते. आणि पहिल्या स्कीमला मी स्मृती इराणी त्यावेळेच्या युवा मोर्चाच्या नेत्या त्यांना मी आणलं. त्यांच्या हातानं साज बी कभी बेहूच्या फेमस त्यांना आणलं. तेव्हापासून माझे त्यांचे चांगले रिलेशन आहेत. आणि कदाचित स्मृतीजीच्या आशीर्वादानं माझा हा व्यवसाय खूप मोठा झाला.
आणि त्यांचा स्मृती इराणींचाच आशीर्वाद तुमच्या त्यांना आणलं आणि त्या आल्या, मला मान घेऊन हा. आल्या, माझ्या घरी राहिल्या. माझ्या आईला कॅन्सर झाला होता, त्यांच्यासाठी त्यांनी खास बुके आणला होता, तो क्या बुके बात दिला. आहे. हा. माझ्या आईचा आशीर्वाद घेतला, हा. त्यामुळे त्या पण मंत्री झाल्या हा. आणि मलाही आशीर्वाद दिला, म्हणून माझा व्यवसाय बरोबर मोठा झाला. म्हणजे स्मृती इराणींच्या आशीर्वादात एवढा चमत्कार आहे. माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, माझे वेल विशर आणि स्मृती इराणींचा आशीर्वाद. म्हणजे बघा, तुमचं ऐकून लोक आता स्मृती इराणीकडे जातील. तुम्ही आम्हाला बी आशीर्वाद द्या आणि आम्हाला विवेक जाऊ द्या ना, सरकार जाऊ द्या ना. अहो, आहेच ते डायनामिक नेतृत्व हा. आहे. एक महिला म्हणून ज्या पद्धतीने ते काम करतात, मंत्री म्हणून ज्या पद्धतीने काम करतात, कलाकार म्हणून ज्या पद्धतीने ते काम करतात, सर्व ठिकाणी उतुंग भरारी घेतलेले आहे आणि खूप हुशार योग्य नेतृत्व आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीनं त्यांना एवढं दिलं. लोक म्हणतात कसं काय दिलं, काय दिलं, अरे तुम्हाला अभ्यास नाही म्हणून तुम्ही तसं म्हणताय. आता इराणी नंतर सध्या भारतीय जनता पार्टी कंगनाला जास्त देते असं म्हणतायत. असं तुलना होऊ शकत नाही. कंगना राणावत आणि स्मृतीजीची तुलना होऊ शकत 10 वर्ष असं नाही. त्या पराभूत झाल्या, परंतु त्यांनी पराकाष्ठ केली चांदणी चौकात, पण त्यांना माहित होतं आपला पराभव होणार आहे. तरी त्या थांबल्या. पेशन्स बघा त्यांचे. नंतर राहुल गांधी सोबत सुद्धा लढल्या, पराभूत झाल्या, परंतु नंतर त्यांनी असा चंग मारला की त्यांनी पराभूत केलं ना, त्यांनी करून दाखवलं. तिथं काय घडलं मला माहित नाही. आता वेगजी हे सांगा की लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. हो, कोणाचं काम तुम्हाला क्रमांक 1चं वाटतं? अभिमन्यू पवार. काय आहे अभिनव त्यांच्या कामात? अभिमन्यूच्या काय अभिमन्यू तुम्हाला? पवार हे कार्यकर्ता आहेत. कार्यकर्त्यातून निर्माण झालेलं, कार्यकर्त्यातून मोठं झालेलं एक नेतृत्व आहे. माझा मित्र माझा गर्व, मी नेहमी म्हणत असतो. आणि त्याच्यामध्ये जे सक्षमपणा आहे तो खूप म्हणजे वाखाणण्याजोगा आहे. हे तमाम लातूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की अभिमन्यू पवार सरकार नेता ज्या पद्धतीनं विलासरावजींची आज आठवण आपण काढतो, तसंच एक नेतृत्व मला येणाऱ्या काळामध्ये दिसत आहे. काँग्रेसमध्ये कोण असा उत्तम नेता आहे, उत्तम कार्यकर्ता आहे असं आपल्याला वाटतं? काँग्रेसमध्ये विरोधी पक्षात आता काँग्रेसमधले सगळे चांगले लोक तर भारतीय जनता पार्टीमध्ये आले. रविशंकर जाधव असू द्या, गिरीश पाटील असू द्या. वरच्या, त्याच्यापेक्षा अजून जरा वरच्या आहे. ते दुसऱ्या फळीतले नाही, पहिल्या फळीत जाऊया. एक प्रामाणिकपणे सांगतो हा, हा. की विलासरावजी नंतर अमित देशमुखनं ज्या पद्धतीनं काम केलं पाहिजे होतं ते करत नाहीत. पण एक आहे की एक विलासरावजींची झलक त्यांच्यामध्ये दिसते. झुंडशाही, गुंडशाही, जसं चाकूरकर साहेब असू द्या, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असू द्या, विलासरावजी असू द्या, त्यांनी गुंडशाहीला कधी म्हणजे हे दिलं नाही, थारा दिला नाही, थारा दिला नाही. अमित देशमुख देतात. तसंच अमित देशमुखचा स्वभाव मला वाटतो. माझा फार काही संबंध नाही, परंतु काही काळासाठी 1-2-3 महिन्यासाठी मी त्यांच्या संपर्कात आलो होतो. मला तिथं वाटलं, पण थोडंसं आता ते मला असं वाटतं की ते एक उत्कृष्ट नेत्यापेक्षा उत्कृष्ट उद्योजक छान आहे. काय उद्योग करतात ते नेमका? व्यवसाय आहेत त्यांचे. आता त्यांच्या व्यवसायाचं मग काय विचार? एवढ्या मोठ्या राजनेत्याला लोक त्याला भविष्यातला महाराष्ट्र ऐका ना, ते आमदार आहेत लातूरचे. काय घटस्फोट केला तुम्ही, ते उद्योजक आहेत म्हणून. 200 किती आहेत? 78 किती आमदार आहेत आपले? 288. तसंच ते त्यापैकी एक ते आमदार आहेत आज घडीला, बरोबर ना? आणि माजी मंत्री. ते खूप तुम्हाला काही वेगळं माहिती आहे? तुम्ही उद्योजक असा शब्द बोलला. उद्योजक आहेत. त्यांना विचार, आम्ही जे बोललो ते खरं आहे का नाही? उद्योजक आहेतच ना. लातूरला पहिल्यांदा जसं रितेश देशमुख हे कलाकार आहेत, धीरज देशमुख हे उद्योजक आहेत, तसं आम्ही देशमुख हे उद्योजक आहेत. मला बरं वाटलं विवेक वाजपेयी असं म्हटलं. विवेक, आता या सगळ्या राजकारणाच्या किंवा या सध्या चालू परिस्थितीमध्ये तुम्ही आता प्रदेश कार्यकारिणीवर आहात. सध्या आहे त्याचं कारण असं आहे की प्रदेश पदाधिकारी जाहीर केले माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी, परंतु अजून पूर्ण कार्यकारिणी जाहीर झाली नाही. अंतिम जर निमंत्रित सदस्य वगैरे जाहीर झाले असते तर मी माझी कार्यकारिणी सदस्य राहिलो असतो. परंतु आता सध्या तर आहे, विद्यमान आहे. पक्षाने तुम्हाला नेमकं काय दिलं? आपण पक्षाकडे काय मागितलं? म्हणजे हा स्वतःला समाधान करून घेणारं वाक्य वाटतंय चेहऱ्यावर ना. एवढं थकून आलोय तरी वाटतं का काय असं उद्वेगानं बोलतोय, बिंबीच्या डेटापासून बोलतोय, असं काही वाटतं का? तुमच्या चेहऱ्यावर काही भावत दिसत निराकार नाही. माझी पार्टी मोठी झाली, माझा मित्र एक आमदार झाला, पुढे भविष्यात मंत्री होईल अशी अपेक्षा बाळगतो. अर्चनाताई आमदार होतील, देवीदास काळे आमदार होतील, मला समाधान आहे ना. फक्त देवीदास काळेचा थोडं जरा माझं जर ऐकला सल्ला तर बरं होईल. मला तुम्ही देत नाही का सल्ला? अलीकडे संपर्क न मागता मी सल्ला नाही असं नाही. आता देऊचेच फोन येतो. देव माझा मित्र आहे. बघा कसं आहे, मैत्री आणि राजकारणात त्यालाही माहित आहे की मैत्री आणि राजकारण वेगळं.
विवेक, आयुष्याच्या या टप्प्यावर वाढदिवसाच्या या आजच्या दिवशी किंवा आपल्या मुलाचं 24 तासानंतर तर लग्न आहे, या अत्यंत मंगलमय प्रसंगी किंवा अशा या आनंददायी प्रसंगी आयुष्याकडे बघताना आपल्या आयुष्यात काय करायचं राहिलंय असं वाटतंय? लातूर शहराचा भारतीय जनता पार्टीचा आमदार होणे आणि परत एकदा महानगरपालिकेवर भारतीय हे जनता राजकीय स्वप्न झालं. विवेकचं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न काय, माझा मुलगा आज छान व्यवसाय करतोय पुण्यामध्ये, त्याचा आनंदमय लग्न होत आहे आणि त्यांनी जिथं सांगितलं तिथं मी विवाह लावतोय. हा. लव त्यांनी केलं आणि मी आणि संजयजी सावंत माझी व्याही हा. यांनी आम्ही त्याला अरेंज केलं. तुमच्या मुलाचा प्रेमविवाह आहे? प्रेमविवाह. हा हा हा. त्यांनी सांगितलं आंतरजातीय आहे? आंतरजाती. अरे वा, हा हा. अभिनंदन केलं पाहिजे तुमचं आणि तुमच्या व्यायांचं. थँक्यू. की तुम्ही अशा चांगल्या पद्धतीचा एक निर्णय घेताय. दोघंही क्वालिफाईड आहेत. हम्म. माझी सुनबाई ही BE सिव्हिल आहे, ओके. माझा मुलगाही ग्रॅज्युएट आहे, MBA केलं नरसिंहजीवरनं डबल MBA केलाय आणि त्या दोघांनी प्रेम केलं आणि त्या प्रेमाचं रूपांतर अरेंज करून आम्ही लग्न करून खूप देतो. छान, खूप त्याच्यामध्ये चांगला. आम्हाला माझे व्याही माननीय संजयजी सावंत साहेब आदर्श पिता तुम्ही अशा पद्धतीचा चांगला निर्णय तो घेणार. केलंच पाहिजे. आपण फक्त बघितलं पाहिजे की मुलाचे, कारण माझ्या दोन्ही मुलाला कुठल्याही प्रकारची संगत किंवा कुठल्याही प्रकारचे वाईट व्यसन नाहीये. कुठले व्यसन नाहीयेत. ओके ओके. आणि मी आजपर्यंत, आता माझा मुलगा 25-26 वर्षाचा झालाय, अजून हात नाही उचलला. छोटा मुलगा 22-23 वर्षाचा, त्याला मी कधी मारलं नाही. त्यांना प्रेमानं समजलं आणि त्यांनी स्वतःच्या वडिलाची गोडदोड पाहिलेली आहे. त्या नक्षे कदमवर ते चालले म्हणून आज त्यांनी पण आज एक स्टेबिलिटी आणली व्यवसायामध्ये आणि एक म्हणजे गर्व म्हणून सांगितलंय. पण माझ्या दोन्ही मुलांना मला गाडी शिकवावं लागली नाही, कसं वागावं हे शिकवावं लागलं नाही, कसं कुणावर बोलावं लागलं, प्रेझेंटेशन काहीच नाही. ते आज माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहेत. मला विराजवर पण गर्व आहे, मला वेदांतवर पण गर्व आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या मिसेस शीतल वाजपेयी यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण आम्ही असं राजकारण करत, व्यवसाय करत, व्यस्ततेमध्ये असताना त्यांनी आमच्या दोन्ही मुलाचं पालन पोषण योग्य रीतीने करून त्यांना चांगले संस्कार दिले. ओके. त्याबद्दल मी माझ्या विशेष पण आभार मानतो आज वाढदिवसाच्या क्या बात निमित्तानं. आहे. शेवटी घरी ते राहतात. चिखलाच्या गोळ्याला जे आकार द्यायचा असतो ते आई देत असते. याला जोडूनच माझा एक शेवटच्या 1-2 प्रश्नातला एक प्रश्न असेल की विवेक वाजपेयीच्या या यशाचं श्रेय, आता पहिल्यांदा विवेक वाजपेयीचं काय यश आहे तर विवेक वाजपेयी एक अत्यंत उमदे, उत्साही, यशस्वी उद्योजक आहेत. आता विवेक वाजपेयीला कोणाच्या हाताकडे बघण्याची आवश्यकता राहिलेली नाही. पूर्वीपासून नव्हती, कारण पूर्वीपासून- जन्मल्यापासून माझे वडील डेव्हलपमेंट क्लास त्या टॉपच्या यादीमध्ये विवेक वाजपेयी आहेत. या यशाचं श्रेय आपण कोणाला द्या? माझ्या आई वडिलाचा आशीर्वाद, आई वडिलाचे संस्कार, माझा एक दिवंगत भाऊ विलास विद्याभूषण वाजपेयी, माझी धर्मपत्नी, माझा मेवणा सचिन तिवारी, संदीप तिवारी आणि माझी सासू सासरे. माझे सासू सासऱ्यांनी मला आहे तसं स्वीकारलं. क्या बात आहे. आणि त्यांचा आशीर्वाद, त्याच्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलोय. मी हे कधी विसरणार नाही. कारण माझ्या आई वडिलांनी पण मला एवढे संस्कार दिले. माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे आज माझा भाऊ राहिला असता विलास वाजपेयी, तो खूप आनंदी राहिला असता. आजच्या क्षणाला, आनंदाच्या क्षणामध्ये एकच आठवण मनाला ठेस देऊन जाते की माझा मोठा भाऊ विलास वाजपेयी आज हा विवाह सोहळा पाहण्यासाठी नाहीये. एवढंच मला दुःख आहे आणि ते दुःख काय म्हणा. अशा अनेक तुमच्या डोक्यामध्ये सध्या आठवणींचं काहूर सध्या तर आहेच. आयुष्य डोळ्यासमोर जातच असतं. वाढदिवस म्हटलं की खरं म्हणजे आपण सिंहावलोकन करतो. अनेक गोष्टी आपण मोकळेपणाने बोललात, अनेक गोष्टीला तुम्ही नेहमीप्रमाणे टोले दिलेले आहेत. काही नाही पूर्णपणाने संपूर्ण लातूर शहराच्या वतीनं, लातूर जिल्ह्याच्या वतीनं, विवेकजींच्या या आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, रिंगणच्या वतीनं सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही प्रतिनिधी लातूर जिल्ह्याचा. अरे आपण संपादक आहात. मी तुम्हाला मागच्या मुलाखतीत तुमचं कौतुक केलं की तुम्ही जे मनोगत पेपर काढला होता तेव्हा खूप छान, म्हणजे तेव्हा ही कल्पना कुणाच्याच मनात आली नव्हती. मला वाटतं तेव्हा तुम्हाला आमचे सुशीलदादा वाजपेयी यांचं खूप सहकार्य होतं आणि त्या प्रकाशन सोहळ्याला मी उपस्थित होतो, कारण तिथं माझ्या भावाचं दुकान होतं. करेक्ट. मला चांगली आठवण
आठवण आहे आणि तुमचा स्वभाव एवढा छान आहे म्हणजे असे पत्रकार मी खूप कमी पाहिलेत. जसे की मी आता नावं घेतले हे सगळे संगम कोटला असू द्या, बद्दलजी असू द्या, आपण असू द्या, गोपालजी असू द्या, अगदी, हो. म्हणजे प्रामाणिक पत्रकारिता करणारे, जावेद भाई शेख असू द्या, अरुण समुद्रे असू द्या, प्रदीपजी नंदनकर असू द्या, सगळीच आपली लातूरची लातूरची मंडळी मंडळी आहे, आमचं शशिकांत पाटील असू द्या, म्हणजे आता सगळ्यांचीच नाव घेऊ शकतो. ते खूप छान पत्रकार आहेत, पत्रकारिता करतात. तुम्ही सगळ्यांवर परंतु प्रेम करताय. मी एक पत्र लिहिलं होतं महाराष्ट्र शासनाला की पत्रकाराकडे तुमचं काहीतरी दुर्लक्ष होतं. आता पत्रकाराच्या पेन्शनचं काय झालं मला माहित नाही, सुरू झाली का नाही माहित नाही, परंतु मी पण 2-3 वेळेस पत्र दिले. पत्रकाराला काहीतरी पॅकेज महाराष्ट्र सरकारनं दिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. ह्याच्यात कुठला स्वार्थ नाही. विरोधात लिहिणाऱ्या पत्रकाराला पण मिळायला पाहिजे, जो समर्थनात एक लिहितो त्याला वेगळ्या मिळायला पाहिजे. विषयाच्या शुभ मुहूर्तावर आपण Thank त्यावर you. चर्चा करायला नको. Thank you. तुम्हाला रिंगणच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं Yes. आणि विराटच्या विवाहासाठी सुद्धा हो. रिंगण परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.